महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोला जिल्ह्यातील महान येथे काही लोक गुरांची कत्तल करून त्यांची मांस विक्री करीत असल्याची माहिती पिंजर पोलिसांना मिळाली। त्या आधारे पिंजर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पारधी, हेड कॉन्स्टेबल भीमराव जाधव व पोलीस सिपाही सोपान भडांगे यांनी घटनास्थळ गाठले असता तेथे संबंधित पोलिसांना कत्तल करण्यात आलेली आणि जिवंत गोवंश आढळून आले। कार्यवाही करत असताना उपस्थित जमावाने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढविला। या हल्ल्यात पोलीस कर्मचारी जखमी झाले। मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या व पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत महान येथील पोलीस चौकीवर एका विशिष्ट समाजाच्या जमावाने हल्ला चढविल्याने काही काळासाठी वातावरण तणावपूर्ण झाले होते। या संदर्भात मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करीत हल्ल्यातील मुख्य आरोपी शेख मोबीन याच्यासह 200 हल्लेखोरांवर कार्यवाही करून कर्तव्य पार पाडत असताना जखमी झालेल्या पोलिसांना बढती देऊन रिवॉर्ड द्यावा, याचबरोबर गोहत्या बंदी कायदा अधिक मजबूत करून रोज होत असलेली गोहत्या थांबविण्याची मागणी आमदार हरीश पिंपळे यांनी हिवाळी अधिवेशनात सभागृहात केली। अध्यक्ष महाराज, मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून काल झालेल्या माझ्या मूर्तीवर मतदारसंघामध्ये 2.5 तालुके आहे, त्यात बादशाहगड तालुक्यामध्ये पिंजर गाव आहे, पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत मध्ये महान चौकी आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गोहत्या चोरीचे प्रकरण सुरू होते आणि त्याची माहिती एका शेतकऱ्यांनी दिली। त्यावेळेस कर्तव्यावर असलेले एपीआय सुभाष पारधी, हेड कॉन्स्टेबल भीमराव जाधव आणि सोपानजी भडंगे पोलीस शिपाई हे मानच्या कसाबखान्यात गेले आणि तिथे गेल्यावर त्यांनी एक गोरं हस्तगत केलं। काही तिथे कत्तल झालेले गोरे होते। मोठ्या प्रमाणावर तिथे जमा झाला, 200च्या वर लोक तिथे आली आणि शेख मोबीन यांच्या नेतृत्वावर या तिन्ही पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला। त्यात हे जखमी झाले, भरती आहेत आणि त्यानंतर 200च्या जमावाने पोलीस चौकीवर महानच्या हल्ला केला आणि पुरं वातावरण म्हणजे बांगलादेश सारखं वातावरण झालं। तर माझी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महाराज, इथं मुख्यमंत्री साहेब बसलेले आहेत की आपण गोहत्या बंदीचा कायदा आणला, पण या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जे कर्तव्यगार पोलीस असतात, अधिकारी असतात, त्याच्यावर जर असे हल्ले होत असेल तर कोणी याच्यातनी पुढाकार घेणार नाही आणि सर्रासपणे गोहत्या बंदी चालू आहे, म्हणजे गोहत्या चालू आहे आणि हे कत्तलखाने चालू आहे। तर हे जे पोलीस आहे एपीआय सुभाष पारधी, हेड कॉन्स्टेबल भीमराव जाधव आणि सोपीनाथ भडंगे पोलीस ज्यांनी आपलं जीव धोक्यात घालून त्या गोऱ्याचे प्राण वाचवले, अशाला अवॉर्ड आणि यांचं प्रमोशन करण्यात यावं। आणि हा शेख मोमीन आणि यांच्या सोबतचे 200 लोक आहेत ज्यांनी यांच्यावर हल्ला केला आणि चौकीवर हल्ला केला, यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी। कारण पोलीस खात्याचे जे ठाणेदार आहेत त्यांनी फक्त 12 लोकांवर कारवाई केली आणि काल संपूर्ण महान मूर्तिजापूर बंद पडलं होतं। पोलीस कुवत बोलावं लागले तिथं। म्हणून माझी मुख्यमंत्री साहेबाला विनंती आहे की यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि हे जे आहे एमपी आणलं पाहिजे आणि ठीक आहे, चला हरीश भाऊ, कायदा अधिक मजबूत केला पाहिजे ही माझी विनंती आहे। प्रतिनिधी दीपक थोरात, महाराष्ट्र 24 न्यूज, मूर्तिजापूर। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।